आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 10 पण बातम्या बघूयात। विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाचं मिशन ताई माई अक्का, महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी खास रणनीती, राज्यभर मेळावे घेत लाडकी बहीण योजनेचा प्रसार करणार। विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाचं मिशन ताई माई अक्का, शिंदे गटाच्या मिशनवर टीका करताना राऊतांची जीभ घसरली। तर येत्या विधानसभेत आमचा नेता पक्का, उभाटाचा पराभव पक्का, शीतल म्हात्रेंची टीका। उद्धव ठाकरेंनी टीका केलेली नाही तर तलवार उपसली आहे। सगळ्या यंत्रणांनी कवचकुंडलं काढून समोर या, तुम्हाला 20 फूट गाडल्याशिवाय राहणार नाही, संजय राऊतांचं आव्हान। राऊत दळभद्री विचारांचे नेते प्रवीण दरेकरांचा पलटवार, तर राऊतांनी आपली पात्रता ओळखून बोलावं, गिरीश महाजनांची टीका। ठाकरे गट नाशिकमधील विधानसभेच्या 2 जागा लढणार, सुधाकर बडगुजर पश्चिम मतदारसंघ तर वसंत गीते मतदारसंघामधून मध्य मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात। ठाकरे गटाच्या जागांवर काँग्रेस दावा करणार, मुंबईतील 16 जागांसाठी काँग्रेसची मोर्चे बांधणी सुरू, कुलाबा, मुंबादेवी, भायखळा, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम या जागांचा समावेश। घरोघरी जाऊन मतं जाणून घेत आता वरळीकरांचा जाहीरनामा आपण तयार करणार, राज ठाकरेंनी संधी दिली तर वरळीतून निवडणूक लढणार, आदित्य ठाकरेंना वरळी संदीप देशपांडे यांचं आव्हान। सिल्लोडमधून लाडकी बहीण योजनेला सुरुवात होणार, याचा आनंद, तर एकनाथ शिंदे शब्द पाळणारे मुख्यमंत्री, अब्दुल सत्तार यांची माहिती।